जरा. असं हा ओके. बस बस ठेवा तिकडे बाजूला. असं नाही आदित्य सर, यो हात इथं असा ठेवायचा हा. आणि हे एक मिनिट. अहो हे असं नाही खायचं. मी कशी खाते ते बघा. हा हे बघा. ओके. लागलं. थांबा इथं बघा. हा करा हा करा. काय काय सावित्री, पारू कुठे? तूच मदत केलीस ना तिला इथून पळून जायला. कधी केला ग तुम्ही हा प्लॅन? आणि कोण कोण सामील आहे या प्लॅन मध्ये? प्लॅन? दामिनी मॅडम हो, कसला प्लॅन? आणि पारू कुठे गेली आहे? असेल इथेच कुठेतरी. ए सावित्री, या घरच्या नवीन मालकिणीशी म्हणजे दामिनी देवी किर्लोस्करांशी उलट बोलतेस तू. तुझी हिम्मत कशी झाली ग? अरे यार, या बाईचा एक ड्रामा संपतच नाही. पण असू दे, आज फुल ऑन फायर आहे. चालू दे. तूच त्या मोलकर्णीला पळवून लावलंस ना या घरातून. आता या घरातलं काय काय तिने नेलंय बघायला हवं. दामिनी मॅडम, पारू तशी मुलगी नाही. मला खूप काम आहेत. मी कामाला जाऊ? माझ्या परवानगीशिवाय कुठंही जायचं नाही. दामिनी आंटी, त्या मोलकर्णीचा लहान भाऊ बसलाय की इथे. तिनंच पाठवलं असणार याला इथे लक्ष ठेवायला. त्याला माहित असेल त्याची तायडी कुठे येते. काय रे चिरकुट, तुझी ती बहीण पारू कुठे? मला नाही माहिती. हो, तुला नाही माहिती? आता तुला माहित होईल. हा दामिनी मॅडम, कुठे पारू? कुठे पारू? कुठे? मला नाही माहिती. दामिनी मॅडम, सोडा ना त्याला. हो, त्याला नाही माहिती खरंच. ए सावित्री, तू बाजूला हो. तुला माहित नाही हे बहीण भाऊ किती बदमाश आहेत ते. त्याला व्यवस्थित माहिती आहे त्याची तायडी कुठे येते. सावित्री सोड. सावित्री त्याला सोड. खरंच त्याला माहिती नाही. प्लीज सोडा त्याला. मॅडम, दामिनी मॅडम, अहो लागेल त्याला. दामिनी मॅडम, दामिनी मॅडम, दामिनी मॅडम, दामिनी मॅडम, अहो दामिनी मॅडम माहिती. हो, असं काय करताय? खरंच माहिती नाहीये त्याला. ए, चुप चुप लिलीपोट. तुझा आवाज ना इरिटेट होतोय मला. मूर्ख. सावित्री सोड त्याला. सावित्री त्याला सोड. तुला ऐकू येत नाहीये का? सोड त्याला. ए समोर आहे माझ्या. आता खरं खरं सांग, कुठे आहे पारू? जर नाही ना सांगितलं तर तुझ्या अख्ख्या फॅमिलीला मी जेलमध्ये पाठवेन. ना मला खरंच नाही माहिती. का का तिच्या मागे लागलाय? काय बिघडलं काय तुमचं? पुन्हा असं ऐकणार नाहीस. सावित्री, तू तुझ्या अहिल्या मॅडमांचंच ऐकतेस नाही का? दामिनी मॅडम, मला उलट उत्तर दिल्याची शिक्षा. कुठे आहे पारू? सांग कुठे
कुठे पारू आता तर माहित असलं तरी सांगणार नाही. तू असं ऐकणार नाही. कुठे सांग पारू? कुठे कुठे पारू? कुठे कुठे आदित्य? सांग मॅडम. अहो विनायचं लेकरू आहे. नाही माहितीये त्याला. साहिलने मॅडम असतं ना तर त्यांना पण आवडलं नसतं हे. शांत हो. सावित्री त्याला सोड. मागे पारू. लोकांचं कशाला आदित्य सर, मीच हे लगीन खरं मानलंय. तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय. आपण एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची वचनं घेतली, 7 फेरे घेतले. मी तर तुम्हाला माझा नवरा मानलाय. तुम्हाला यो मूर्खपणा वाटत असेल, पण माझं मन स्वच्छ आहे. लोकांना बी मी स्वार्थी वाटू शकते. तुमची बायको व्हायची माझी लायकी नाही असं बी म्हणतील माणसं, पण म्हणू देत, माझी काय बी तक्रार नाही. तुम्ही मला बायको म्हणून नाही स्वीकारलं तरी बी माझी काय बी तक्रार नाही. आदित्य सर, माझं कुठलं बी बंधन राहणार नाही तुमच्यावर. पारू चल ना. वय